रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि 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 जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरि 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 जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
विठ्ठल बरवा तो माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण राम 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा 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 ऐक माझा धावा पांडुरंगा ऐक माझा धावा पांडुरंगा ऐक माझा धावा पांडुरंगा शिनलो बहुत करिता येर धारा शिनलो बहुता करता येर झार शिनलो बहुत करिता येर धारा शिनलो बहुता करता येर झार रखमाईच्या वरा पावे वेगी रखुमाईच्या वरा पावे रे रखुमाईच्या वरा पावे तुका म्हणे तुका पतित पावन तुका म्हणे तुला पतित पावन तुका म्हणे तुका पतित पावन हे तुका म्हणे तुला पतित पावन येई माझा शिन जन्मांतर येई माझा शिन जन्मांतर येई माझा शिन जन्मांतर शिनलो बहुता करिता येर धारा शिनलो बहुता करता येर झार शिनलो बहुता करिता शिनलो बहुता करता येर झार रखमाईच्या वरा पावे वेगी रखुमाईच्या वरा पावे वेगी रखुमाईच्या वरा पावे वेगी होता रखुमाई हाला हाला टाळ करी तो पार कुमाई चाटला पडावा कडक वा बाप्पा कोजे जय हो हा हाला टाळ करी जरा पार कुमाई हा जय 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 जय
जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनलो बहुत करिता येर झारा, रखमाईच्या वरा पावे बेगी. तुगा म्हणे तुगा पतित पावन, तुगा म्हणे तुगा पतित पावन. घेई माझा शिन जन्मांतर. पुढं सरा इथपर्यंत या, चला पुढं लवकर. पुरुष मंडळी. तुगा म्हणे तुगा पतित पावन, घेई माझा शिन जन्मांतर. शिनलो बहुत करिता येर झारा, रखमाईच्या वरा पावे वेगी. विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम तरुण तुलसीमाला. सदय धवल हासम महायोग पीठे. वरम मुंडरीकाय समागष्टतिष्ठम परब्रह्मलिंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतती 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 संतती. जगपदाने गते कवी करू. जगपदाने गते कवी करू. दुसरे चरण संतती संतती संतती. जगपदाने गते कवी करू. जगपदाने गते कवी करू. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया जगपदाने गते कवी करू. बाबाजी सद्गुरु. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया जगपदाने गते कवी करू. बाबाजी सद्गुरु. बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा. नमज्ञानेश्वर नमज्ञानेश्वर
परमेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची सरस्वती माते द्यावी मज स्मृती इतू काकुलती तुझ लागी लाडके लडेवाळ मागदशे तुझ बंदिनी हे रोज चरणींचे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा हो स्वामी तुकया देवा यावरी नगरावा वेहेर मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विठ्ठला आता हृदय हे आपले वरी बैसव पावले मज हृदयी सद्गुरु म्हणून विशेष अत्यादरू जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवन ऐक माझा धावा पांडुरंगा शिनलो बहुत करिता येर धारा रखमाईच्या वरा पावे वेगी तुका म्हणे तुगा पतीत पावन घेई माझा शीन जन्मांतर विठ्ठल असो आज या ठिकाणी कैलासवासी अप्पास अर्जुन चव्हाण भाऊ या भाऊंच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तृतीय वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजचा हा कीर्तनरूपी सोहळा त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून सर्व चव्हाण परिवाराच्या वतीनं त्याच पद्धतीनं आमचे पारमार्थिक परमस्नेही अमरापूरचे सर्व पवार कुटुंबीय बालाजी पवार असतील आमचे सुब्राव पवार असतील प्रतुल पवार सर्व पाहुणे मंडळी यांच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं पाहुणच्या पश्चात त्यांच्या पाठीमागं मला वेळोवेळी ज्यांनी फोन करून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं ते सतीश अर्जुन चव्हाण भाऊ त्याच पद्धतीनं त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पश्चात श्रीमती रीता अप्पासू चव्हाण त्यांची दोन्ही मुलं आर्यन अप्पासू चव्हाण आदित्य अप्पासू चव्हाण त्यांच्या बहिणी कविता मुकेश घारगे सविता सचिन निकम त्यांच्या मातोश्री सकुभाई अर्जुन चव्हाण सर्व चव्हाण परिवाराच्या वतीनं आजचा हा एकदिवसीय कीर्तनरूपी सोहळा मला वाटते पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी अमरापूरमध्ये कीर्तन ऐकलं आणि सतीश भाऊंनी सांगितलं होतं की हेच कीर्तन आपल्याला ठेवायचं आहे पण दरवर्षी सालाबादप्रमाणे हे दिवस म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतील पावसाचा व्यत्यय मला वाटतं 2 वर्ष आलाच आता यावर्षी पाऊस आला नाही आणि 12 वाजता येणार पण एक दिवसीय कीर्तनरूपी सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व संत सज्जन मायबाप मंडळी आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण या खानापूर तालुक्याचं पारमार्थिक वैभव गोड गायनाचार्य संगीतरत्न संगीत अलंकार झी टॉकीज फेम आपल्याच शिवशेजारचे हरिभक्तीपरायण प्रथमेश जी महाराज गुजर सांगोले त्याच पद्धतीनं उत्कृष्ट मृदंगाचार्य मृदंगरत्न मृदंग सम्राट मृदंग अलंकार सातारा जिल्ह्याचं भूषण आमचे हरिभक्तीपरायण संगम महाराज पवारवाडीकर त्याच पद्धतीनं सर्व माझे विद्यार्थी वर्ग युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण कुमारी पल्लवी सुतार त्याच पद्धतीनं उत्कृष्ट मृदंगाचार्य रोहन सुतार तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी आमचे निकम महाराज आहेत अशोकजी शेवाळे आत्ताच आलेले पाहुणे मंडळी बरीच आहेत पुढं सरकून बसायचं आहे पाठीमागणं परत गर्दी होणार आहे ज्यांची उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे काय नाव महाराज हा हरीश आडके कुठलं हरीश आडके देवी खिंडे आमचे संत सेवा हरीचा कावा या यूट्यूब चॅनेलचे सर्वा आदरणीय दत्तराज जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचंच या ठिकाणी अभिवादन करून या कार्यक्रम सेवेला कीर्तन सेवेला प्रारंभ विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनारूपी सेवे करता निवडलेला अभंग अभंगाच्या शेवटच्या कळेवरून तुम्हा मला मायबाप कल्पना येईल की अभंग कोण्या संतांचा आहे आजचा अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री देहुनिवासी सदेह वैकुंठवासी मजिद गोप्पर आहे यांचा 3 चरणांचा
जन्माचं आणि मृत्यूचं रहस्य समजावून सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलाय. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवान, ऐक माझा धावा पांडुरंगा, शिनलो बहुतो करिता येर झारा, रखमाईच्या वरा पावे वेगी. आज 3 वर्ष झाली आप्पांना, आप्पासो भाऊच म्हणत होते ना, भाऊच म्हणत होते ना. भाऊंना जाऊन आज 3 वर्ष झाली. पहिल्या वर्ष श्राद्धाला मला वाटतं भजन केलं, दुसऱ्या वर्षी श्राद्धाला भजनच झालं, आणि तिसऱ्या वर्षी श्राद्धाला आज कीर्तन ठेवलंय. आज कीर्तन का ठेवलंय पटकन आहे का? आज 3ऱ्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, भाऊंच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन का ठेवलंय बारीक आहे का? कोणी याला वर्ष श्राद्ध म्हणा, कोणी पुण्यस्मरण म्हणा, कोणी काय म्हणायचं ते म्हणा, पण मी आजच्या दिवसाला आत्मा मुक्ती दिन म्हणतो महाराज. बारीक आहे का कीर्तन? आत्मा मुक्ती दिन म्हणतो महाराज. का बारीक आहे का कीर्तन? कीर्तन थोडं ऐकायचं पण चांगलं ऐकायचं, बारीक ऐकायचं. प्रयाण कालाचं कीर्तन आहे महाराज, निर्याणपण प्रकरण आहे. आणि निर्याणपण प्रकरणामध्ये एक ध्यानात ठेवा, आज वर्ष श्राद्ध आहे. वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवले का ठेवले? योग्य कारणाला योग्य कार्य घडण्याकरता असणारी संपत्ती दैवी असावी लागते, आणि अशी दैवी संपत्ती सांभाळणारी संतती सात्विक असावी लागते. त्यावेळेला वर्ष श्राद्धाला कीर्तन होतं महाराज. कीर्तन कळते का बघा फक्त. योग्य कारणाला योग्य कार्य घडण्याकरता असणारी संपत्ती दैवी असावी लागते. माझा आवाज कमी जास्त होतो, एवढ्या अंतरावरून बोलू. योग्य कारणाला योग्य कार्य घडण्याकरता असणारी संपत्ती दैवी संपत्ती सांभाळणारी संतती सात्विक. त्यावेळेला वर्ष श्राद्धाला भजन, त्यावेळेला वर्ष श्राद्धाला कीर्तन, त्यावेळेला वर्ष श्राद्धाला अन्नदान, त्यावेळेला वर्ष श्राद्धाला गोदान, त्यावेळेला वर्ष श्राद्धाला वस्त्रदान, त्यावेळेला वर्ष श्राद्धाला असं सात्विक कार्यक्रम होतात. कारण गेलेला आत्मा नक्कीच पवित्र आहे, त्याशिवाय तुमच्या दारात टाळ वाजणार नाही. ज्या अर्थी तुमच्या दारामध्ये महाराज मृदंगाचा आवाज येतोय ना, ज्या अर्थी तुमच्या दारामध्ये टाळाचा किलकिलाट होतोय ना, ज्या अर्थी तुमच्या दारात विण्याचा झणत्कार होतोय ना, ज्या अर्थी तुमच्या दारामध्ये वारकरी संप्रदायांच्या, ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा नामाचा गजर होतोय ना, त्या अर्थी गेलेला आत्मा पवित्रच आहे, यात शंका नाही. कारण कुणाच्या पण घरी महाराज भजनाने भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, जाती वाट पाय रघुनंदन, भाग्यवंता करी भजन पूजन, भाग्यवंता करी भजन पूजन, भाग्यवंता भजन पूजन, भाग्यवंता भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. हे भाग्यवान आहेत म्हणून महाराज
महाराज आज या ठिकाणी भजन होते, ज्या अर्थी भजन होते, ज्या अर्थी कीर्तन होते, त्या अर्थी गेलेला आत्मा पवित्र आहे. मग आज ध्यानात ठेवा, आज भाऊंच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज कीर्तन ठेवलंय. काय कीर्तन ठेवलंय त्याचं तुम्हाला माहितीसाठी सांगतो. कारण तुम्ही पुण्यस्मरण म्हणा, कोणी वर्षश्राद्ध म्हणा, कोणी काय म्हणायचे. महाराज पुढे या की, पुढे या, पुढे येऊन बसा. आपला भाऊ आहे. ऐका 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 बारी या पुढे बसा. ऐका वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन ठेवलं बरं का. पटापटा कीर्तन ऐकायचं. मला वेळ कमी आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त ऐकायला भेटलं पाहिजे. त्यांचा विधी किती राहिलाय महाराज? आत्ताशी चालू झालाय. अजून 1 तास लागत. म्हणजे त्यांना ऐकायला भेटत नाही. जेवढे फक्त विधीपुरते आहेत ना तेवढेच तिथं ठेवा. बाकीचे सगळे इथं मंडपामध्ये आणा. कोणाला तरी बारक्या पोराला पाठवा. तुम्ही जाऊ नका. तुम्हाला कीर्तन ऐकायचं. कोणाला तरी सांगा, कोणाला तरी सांगा. बसा तुम्ही. कारण कीर्तन नेमकं का ठेवलं याचा उद्देश तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही कीर्तन ठेवलंय ना महाराज, तुम्ही कीर्तन ठेवलंय ना, तुम्ही वेळोवेळी मला फोन केलाय ना. ऐका, कीर्तन का ठेवलंय याचा उद्देश तुम्हाला कळणं गरजेचं आहे. उगाच आपलं पैसे जास्त झालेत, बुवा ओळखीचा आहे म्हणून कीर्तन नाही ठेवलं महाराज. ऐका, ज्यांचा जे विधीला तिथं लागणार आहेत आवश्यक आहे तेवढेच तिथं थांबा. बाकीचे सगळे मंडपात येऊन बसा. सगळे मंडपात येऊन बसा. आज मी आत्मामुक्ती दिन आहे. कशी त्या आत्म्याला मुक्ती मिळते ऐका बारी. कशी त्या आत्म्याला मुक्ती मिळते मी तुम्हाला सांगणार आहे. माणूस मेल्यानंतर लगेच वर जात नाही. माणूस मेला की लगेच वर जातो का? जो जळखंडी मला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही उत्तर दिली तर कीर्तन करणार आहे. बसा महाराज, आपली भेट झाली होती. बसा. आता कीर्तन ऐकायचं. माणूस मेला की लगेच वर जातो का? नाही. मग कधी वर जातो? बारीक ऐका. आता काय काय म्हणते ती गुरुवाच्या शेंगातनं जातून ती शंख फुकल्यावर जातो. गुरुवाच्या शेंगातनं जात नाही, शंख फुकल्यावर जात नाही. बारीक ऐका. माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं? बारीक ऐका. आत्म्याला मरण आहे का? आत्मा अमर आहे की नाही? नयनम छिंदंती नयनम दाहती पावका. आत्म्याला मरण नाही, आत्मा अमर आहे. म्हणजे आत्मा आणि हे शरीर दोन्ही वेगळं आहे की नाही? हे तर मान्य आहे की नाही तुम्हाला? आत्मा आणि शरीर वेगळं आहे. या शरीरातनं काय निघून गेला? आत्मा म्हणजेच परमात्मा. बरोबर की नाही? आत्मा म्हणजेच परमात्मा. या शरीरातून परमात्मा आत्मा निघून गेला की हे शरीर कसं होतं? अहो हे शरीर कसंच आहे. हे शरीराची काय होते? शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. जाणे मसनवटी, अंती 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 जाणे मसनवटी. शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. कोणी न येती सांगाती, अंती जाणे मसनवटी, असं काहीतरी. या शरीराची काय होते? माती होते. या शरीराची काय होते? माती होते. म्हणजे या शरीराचा भाव कसा होतो? झाला प्रेत रूपी शरीराचा भाव, झाला प्रेत रूपी शरीराचा भाव, झाला प्रेत रूपी शरीराचा भाव, झाला प्रेत रूपी शरीराचा भाव. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव मशानीचा, लक्ष्मीला ठाव मशानीचा. झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, झाला प्रेतरूपी शरीराचा भाव. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, जळती रात्रंदिन काम क्रोध माय, म्हणती हाय हाय यमधर्म, म्हणती हाय हाय यमधर्म. झाला प्रेतरूपी शरीराचा भाव. असं ते नाही कोण येते. आता मोबाईल चोरायची माणसं बंद झाली. झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. इकडे लक्ष देऊन कीर्तन आहे का? प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, जळती रात्रंदिन काम क्रोध माय, म्हणती हाय हाय यमधर्म. या शरीराचा भाव प्रेतरूप होतो. प्रेतरूप भाव झाल्यानंतर
आपण काय करतो जोंधळखिंडी यातनं शरीरातनं आत्मा निघून गेला की ते शरीर कसं होतं मृत शरीर होतं आणि त्याच्यामध्ये आत्मा राहत नाही मग ते शरीर आपण काय करतो जाळतो कुठे नेऊन जाळतो हा बरं मशानाकडे नेते ना तुमच्याकडं मग आमच्याकडे तसंच आहे आता उत्तर द्यायचं तुम्ही कीर्तन ऐकलं तुम्ही उत्तर दिली तर कीर्तन होणार आहे ऐका मशान मुंबईत नेतात की नाही मशान मुंबईत कोण नेतं भावकी मशान मुंबईत भावकी उचलते आता बारीक आहे का जोंधळखिंडी तुमच्याकडे बारीक प्रश्न आहे का आता मशानभूमीमध्ये नेल्यानंतर तिथं ते लाकडं असतात बरोबर का नाही ती लाकडं आपण कुठली लाकडं रचायची याला सुद्धा शास्त्र आहे कुठली लाकडं रचायची याला सुद्धा शास्त्र आहे उगा आपलं कुठली बी लाकडं आणून जाळायचं नाही महाराज त्याला आंब्याचं लाकूड पाहिजे किंवा कुठलं लाकूड चालत नाही बाकी सगळं चालतं पण जे झाड कडू आहे त्या झाडातून चीक येतोय त्या झाडाचं लाकूड चालत नाही हा एक यज्ञ आहे अंतिम संस्कार अंत्येष्टी हा एक यज्ञ आहे बारीक आहे का बरं का कीर्तन बारीक आहे का हे कुठं बाहेर आहे का भेटणार नाही तुम्हाला अंत्येष्टी अंत्यकर्म अंतिम संस्कार हा पवित्र संस्कार आहे महाराज का आपण यज्ञ करतो का नाही यज्ञामध्ये आहुती टाकतो का नाही आहुती कशाची आहुती टाकतो आता पहिली लोक सांगायचे बघा पहिली लोक जर यज्ञ केली किंवा रामायणामध्ये भागवतामध्ये जर आपण कथाभाग ऐकला असेल तर कथाभागामध्ये तुम्हाला कळलं की यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडसारखी तुपाची धार लावत होते बरोबर का नाही म्हणजे यज्ञामध्ये आज देखील आपण यज्ञ मांडला तर यज्ञामध्ये आपल्या घरी पूजा असली होम असला तर होमामध्ये आपण दही दूध तूप मध साखर मिळून पंचामृत टाकतो तूप टाकतो ब्राह्मण काका आपल्याला सांगते कारण ते पवित्र आहे तस अंतिम संस्कार अंत्यसंस्कार हा सुद्धा एक यज्ञच आहे या यज्ञामध्ये कोणाची आहुती आहे आपली स्वतःची आहुती त्याच्यामध्ये पडते आपली स्वतःची आहुती त्याच्यामध्ये पडते म्हणून आयुष्यामध्ये माणसानं कधी गर्व करू नये मी असा आहे मी अमुक आहे मी तमुक आहे मी आमदार आहे मी खासदार आहे मी कीर्तनकार आहे माझ्या कीर्तनाला लय गर्दी होते मला लय लोक मानतात मला लय लोक मानतात माझ्या कीर्तनाला लय गर्दी होते माणसानं अहंकार करायचा नाही माझ्या कार्यक्रमाला लय गर्दी असते अरे तुझ्या कार्यक्रमाला गर्दी कशाची एक दिवस तुझ्याच कार्यक्रमात तूच गैरहजर राहणार आहेस एक दिवस तुझ्याच कार्यक्रमात तू गैरहजर आहेस तुझंच त्या ठिकाणी अंतिम संस्कारामध्ये काय होतं तर आपली आहुती पडते म्हणून कुठली बी लाकडं न्यायची नाही ती तो यज्ञ आहे आणि कशात बी जाळायचं नाही तुम्हाला जर शक्य नसेल तर आता एखाद्याला तूप नाही परवडत एखाद्याला तूप आणाय परवडतं का खोबऱ्याची वाटी आणाय परवडते का नाही परवडत महाराज म्हणलं इथलं मीठ टाकलं तर चालतं त्याच्यावर चालत नाही आता काय काय आता ह्या दिवसात जर मेलं माणूस तर माणसं लगेच म्हणजे ती पोरस नाही या तरुण पोरस जाताना 2-4 टायर गिर म्हणजे टायरात पिठी चालत नाही बारीक आहे का काय काय तर आता ती डबाच आणाय सांगते कशाचा आता राखेल बंद झाला आता डिझेलचा डबा आणाय सांगते डिझेल चालत नाही बरं का बारीक आहे का त्याला शास्त्र आहे मग आता मला सांगा बरं जाऊ द्या तुम्ही एकदा का त्याच्यावर ठेवलं त्या सरणावरती ठेवलं मग त्याच्यानंतर काय येतं तुमच्याकडे ते गाडगं असतं गाडगं बारीक आहे का बरं कीर्तन बरा कालवा करू नका अजिबात कालवा करायला नाही पोरण चला जावा घरी इकडे बघा पोरण माणसाने इकडे बघा तुमच्याकडं जोंधळखिंडी ते गाडगं घेतात का गाडगं ते गाडगं घेऊन प्रदक्षिण मारतात का मुलाखंड मारतात का मग ती प्रदक्षिणा सवची मारते का उरपटी मारते ती सवची मारते ती बरोबर का बोलत जावा की काय गेला का नाही कोणाच्या अंत्यसंस्कार काय काय तेवढ्यावरच असते ती नुसतं गावात मेलेलं कळलंच पाहिजे ती बघा ती बांधाय तीच उचलाय तीच असलं पोरग जर एखादं नवीन शिकाय गेलं तर तिला सर माग पोरा तुला नाही जमात ते तिडा असा नाही घ्यायचा ते तिडा असा घ्यायचा यार कसा बी किकीच्या उठून पडतोय बी मग ती सवची प्रदक्षिणा मारायची का उरपाटी सवची चूक आहे सवची मारायची नाहीत ना पुढं बारीक आहे का सवची का मारायची नाही
त्याला प्रमाण आहे. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. बोंब मारतेत परत. सवची प्रदक्षिणा मारायची नाही. का मारायची नाही सवची प्रदक्षिणा? गरुड पुराण वाचा, धर्मसिंधू नावाचा ग्रंथ वाचा, याच्यामध्ये दिलेला आहे. अंत्येष्टीचे अंत्यविधीचे जे काय कर्म आहेत ते गरुड पुराणामध्ये दिलेले आहेत. सवची प्रदक्षिणा मारायची नाही. का सवची मारायची नाही? जर जो आत्मा जो माणूस त्याला आपण तिथं जाळायला नेलाय, त्याचा संस्कार करायला नेलाय, त्याला आपण या दुःखातनं या संसारातनं मुक्त करायचं आहे का पुन्हा त्यात अडकवायचं आहे? पटापटा उत्तर द्या बरं का. मुक्त करायचं की नाही? मुक्त करायचं. पाहुणं ऐका, बालाजी महाराज पुढे या. त्याला मुक्त करायचं का परत अडकवायचं आहे? तुम्हाला तसं कळणार नाही. आता इथं शेतकरी आहेत का? शेतकरी जोंधळखिंडी शेतकरी आहे का तुम्ही सगळे? शेतकरी तुमच्या रानात चंबूर आहे का? चंबूर आहे ना? चंबूर. मग चंबूरला कितीचा पाना लागतो? 11-12 नाही, 20-22चा पाना लागतो. 20-22च लागतो का? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का पवार महाराज? 20-22च ना? मला बी कसं माहित आहे का, मी कीर्तन झाल्यावर तिकडच असतो. ऐका ऐका, बारीक ऐका, बारीक ऐका, बारीक ऐका. तो चंबूर खोलताना तुम्ही ती पाना सवचा फिरवता का उलटा फिरवता? एक उलटा फिरवत नाही, उलटाच फिरवता. एक सवचा फिरवत नाही, त्याला नुसतं धरून ठेवता, धरून ठेवता. आणि कसा फिरवायचा? उलटा फिरवायचा. मग ती चंबूर निघणार आहे, नट निघणार आहे. बरं जाऊन द्या, पाण्याचं तुम्हाला कळणार नाही. सगळे शेतकरी आहेत. तुम्ही बाटली बघितल्या का? बाटली बघितल्या का? न बाटली का फुडल्या का? कशाची? बारीक आहे का? बारीक आहे. पाण्याचीच म्हणतोय मी. दुसरं काय डोक्यात घेऊ नका तुम्ही. बाटली फोडताना ती टोपान सवच फिरवायचं का उरपाट फिरवायचं? आता कशी बोलले पटापटा पटापटा. उरपाट फिरवले की ती निघणार, सवच फिरवले की बसणार. मग मला सांगा, जो आत्मा तिथं गेलेला आहे, सॉरी, जो जीवात्मा गेलेला आहे, जे शरीर तिथं जाळायचं आहे, त्या शरीराला या संसारातनं मुक्त करायचं आहे का पुन्हा यात अडकवायचं आहे? मुक्त करायचा आहे. जसं जसं तुम्ही उलटा फेरा एक 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 उलटा फेरा मारणार आहे, तो यातनं मुक्त होत जाणार आहे. आणि म्हणून तो फेरा त्या ठिकाणी उलटा मारायचा आहे. संपूर्ण शास्त्रानुसार अंत्येष्टीचा विधी हा उलटा दिलेला आहे. आता आतमध्ये पिंडदान चालू आहे. पिंडदान करताना सुद्धा तो नैवेद्य दाखवताना ब्राह्मण काकांना विचारात ते सुद्धा उलटच फिरवायचं आहे. अंगठ्यानं पाणी सोडायचं आहे आतमध्ये. बघा तुम्ही आता तिथला विधी उलटा दिलाय म्हणून ते उरपाट फिरवायचं. झालं, फिरवलं का? इथनं पुढं जोंधळखिंडीमध्ये उरपाट ते गाडकं घेऊन फिरवायचं. बरं, फिरवलं. फिरवल्यानंतर आपण काय करतो? असं नाही, अग्नी देतो का नाही? अग्नी. अग्नी संस्कार, अग्नी देतो. एक जण ठेवा. विठ्ठल 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 आता बारीक आहे का? आता बारीक आहे का? उठून माणसाने कवा बी मारायचं नाही. त्याला माराय बी शास्त्र आहे महाराज. कवा बी मारायचं नाही. मरण आपल्याला माहित असतं. कधी मारायचं? एक जण ठेवा. जर दिवसा माणूस मेला, बारीक आहे का, दिवसा माणूस मेला तर त्याला संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत, बारीक आहे का, सूर्यास्ताच्या आतच अग्नी द्यायचा. सूर्यास्तानंतर अग्नी द्यायचा नाही. का अग्नी द्यायचा नाही? सूर्यास्तानंतर जर अग्नी दिला रात्रीच्या वेळेला तर तो विधी होत नाही. दिवसाचा जर अग्नी दिला तर त्याला मुखाग्नी म्हणतात, मंत्राग्नी म्हणतात. ब्राह्मण काकाला मंत्र उच्चारून त्या ठिकाणी अंतिम संस्कार केला तर त्या आत्म्याला मुक्त होण्यास मदत होते. रात्रीच्या अंत्यसंस्काराला मंत्राग्नी म्हणता येत नाहीत. रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला आपण अंत्यसंस्कार कधी कधी करतो, अडचण असेल तर, पण त्याला मुखाग्नी म्हणत नाहीत, त्याला भडाग्नी म्हणते.
मंत्राग्नी देता येत नाही म्हणून दिवसाच अंत्यसंस्कार करायचा. बारीक आहे का? सूर्यास्ताच्या आत मरायचं. उठून कावा बी उठून मारायचं नाही, त्याला प्रमाण आहे. कधी? आत अंतर्ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्ष आणि बघून म्हणू नको पोरे, कॉपी करायला सवय लागल्या महाराज. ती मोबाईल म्हणजे कॉपीच आहे की पाठ कोणी करायचं महाराज. आता अंतर्ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामासा माझी मासू उत्तरायण. उत्तरायण पाहिजे, शुक्ल पक्ष पाहिजे, दिवस पाहिजे. ऐसिया योगा माझी निवृत्ती, ऐसिया योगा माझी निवृत्ती. जे लावणी जे देह ठेविती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. तो आत्मा मुक्तच होतो, यात शंका नाही. मग आता सांगा, एकदा का आपण अंत्यसंस्कार केला पाहुणं की आपण लगेच घरला येतो का? मग कवा घरला येतो? डोसक फुटली. डोसक फुटस. चला पटापट ऐकायचं बरं का. आता एकदा का डोकं फुटलं की आपण घरी येतो. डोकं फुटल्याशिवाय आपण घरी येत नाही. एकदा का डोसकं फुटलं की त्याच्यानं आपला संबंध संपला. एकदा का डोकं फुटलं की त्याच्यानं आपला संबंध संपला असं होत नाही. तुम्ही घरी येता, मगाशी मी सांगितलंय आत्मा आणि शरीर दोन्ही वेगळं आहे. शरीरातनं आत्मा निघून गेलाय, शरीर तिथंच पडलंय. आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाही. आत्मा ते सगळं बघतोय. बघितल्यानंतर मला बारीक सांगा, तुम्ही घरला येता त्यावेळेला आत्मा तिथंच आहे. मग त्याला बी वाटतं की नाही मी माझ्या घरला जावं? वाटतं की नाही? मग ती बी आपल्या घरला येतं, आपल्या माग आपल्या घरात असतोय. किती दिवस? 3 दिवस. 3 दिवस आत्मा त्याच घरात असतो. तिथे 3 दिवसामध्ये त्याला सगळं कळतं. खरं कोण रडतंय, खोटं कोण रडतंय, भावकीतलं कोण कोण भाकरी घेऊन आलंय. भावकीत पुन्हा 8 दिवस पुढे बुगीच की. 3 दिवसानंतर त्या आत्म्याला पंचकृषी भ्रमणाची परवानगी असते. पंचकृषी भ्रमण म्हणजे शेजारची 4-5 गावं आणि पंचकृषी भ्रमण झालं की पुन्हा आत्मा 10व्या दिवशी त्या घरामध्ये माघारी येतो 10वा करायला. जोंधळखिंडी तुमच्या गावामध्ये 10वा कितव्या दिवशी करते? मोठ्यानं बोला की. कितव्या दिवशी? 10व्या दिवशी. आणि भावकीतलं की नाही आल्या? 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी. एक ध्यान ठेवा, 10वा विधी आहे, 10वा विधी आहे, 13वा शास्त्र आहे. विधी बदलता येतो, शास्त्र बदलता येत नाही. शास्त्र बदलता येत नाही. ते 10वा 10व्या दिवशीच करायचा, 13वा 13व्या दिवशीच करायचा. 13व्या दिवशी का करायचं? तर हिंदू संस्कृतीनुसार या देहावरती 16 संस्कार करणं गरजेचं आहे. 16 पैकी आम्ही करतो 3. पहिला संस्कार यांच्याकडे दिलाय, नाव ठेवायचा. तीच की नाव ठेवायचा. नाव ठेवायचा कार्यक्रम कोणाकडं? यांच्याकडे नाव ठेवायचाच कार्यक्रम आहे. तेच की नाव ठेवायचा. कळलं तर बघा ना. तर त्यासोबत पहिला संस्कार झाला. दुसरा संस्कार 22व्या वर्षी, 24व्या वर्षी, 25व्या वर्षी, 30व्या वर्षी, कोणाचा 40व्या वर्षी, कोण कोण अजून तसंच आहे. कुठला? विवाह संस्कार. आणि तिसरा अंतिम संस्कार. 16 पैकी किती झाले? 3. उरले किती? 13. म्हणून 13व्या दिवशी 13वा घालायचा. आणि 13वा घातला की मग तो आत्मा स्वर्गाकडे जायला निघतो. 13व्या दिवशी. कितव्या दिवशी? 13व्या दिवशी आत्मा स्वर्गाकडे जायला निघतो. आणि स्वर्गाकडे जायला निघाल्यानंतर त्याला वाटत एक नदी लागते. कोणती नदी? नान्नी, येरळा, कृष्णा. कुठली नदी लागते? वैतरणा नावाची नदी लागते. वैतरणा नावाची नदी. त्या नदीपर्यंत पोहोचायला त्या आत्म्याला किती दिवस लागतात? 48 दिवस लागतात. 48 दिवसानंतर तो आत्मा त्या नदीपर्यंत पोहोचतो. नदीपर्यंत पोहोचल्यानंतर ती नदी कशाने भरल्या? घाणीने भरल्या, अपवानं भरल्या, रक्तानं भरल्या. त्या नदीमध्ये मोठे मोठे राक्षस आहेत. त्या नदी मोठे मोठे साप आहेत. त्या नदीमध्ये मोठे मोठे विंचू आहेत. त्या नदीमध्ये मोठे मोठे राक्षस आहेत. अशी नदी या जीवात्म्याला पार करावी लागते. तुम्हाला ऐकूनच भ्या वाटते की नाही? वाटतं की नाही मावशी?
भ्या वाटतंय की नाही ऐकून? पण अशी नदी आपल्याला पार करावी लागती, कुणी पण असू द्या, ती नदी पार करावीच लागती. हा, मी सांगतोय, ह्याच्यावर जर विश्वास नसल तर मरून बघा. त्या नदीच्या काठावर गेल्यावर माझंच ध्यान होणार. लोक तवा सांगितलं होतं अमरापूरकरांना, ऐका बारीक. तुम्हाला वाटतं की नाही तिथे एखाद्या होडी असावी, नाव असावी, पूल असावा? वाटतं की नाही? आहे आहे आहे. त्या नदीच्या काठावरती कामधेनू नावाची गाय आहे. ती गाय काय करते? ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये अन्नदान केलंय, ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये सात्विक कर्म केलंय, ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म केलंय, त्या माणसाला ती गाय पाठीवरती घेते आणि ती नदी अलगद पार करते. पुन्हा त्या आत्म्याचा प्रवास स्वर्गापर्यंत जायला निघतो. स्वर्गापर्यंत पोहोचायला त्याला पुन्हा 39 दिवस लागतील. ते मगाचे 39 दिवस, बारीक काय का, मगाचे 39 दिवस, ते 48 दिवस आणि ते 13 दिवस मिळून झाले 100. 100व्या दिवशी आत्मा स्वर्गात पोहोचतो. 100व्या दिवशी आत्मा स्वर्गात पोहोचतो. स्वर्गामध्ये पोहोचल्यानंतर मग त्याचं स्वागत होतो. या 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 या, बरं झालं तुम्ही खालनं वर आला, तुमचं स्वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे. बरं झालं बरं झालं बरं झालं. ती फाईलच घेऊन उभा असते. कोण? चित्रगुप्त, गुप्तचित्र. तेच की, तुम्ही पृथ्वीवरती काय पण गुप्तचित्र करा, त्याच्याकडे लिहिलेलं आहे. गावाचं किती खाल्लं, भावाचं किती खाल्लं, सप्त्यातलं किती खाल्लं, सगळं त्यात लिहिलेलं आहे. ती लिहिलेलं आहे. ती फाईलचं वाचन चालतं. किती दिवस फाईलचं वाचन चालतं? मी मुक्ती कशी मिळतोय सांगतोय बरं का, पटकन आहे का. त्या फाईलचं वाचन चालतं किती दिवस? ते पोचायला लागलेले 100 दिवस. आणि त्या फाईलचं वाचन देव, चित्रगुप्त, इंद्र, यमराज या चौघांची 5 जणांची मीटिंग बसते. तो आत्मा समोर असतोय ते तो, आणि त्यांचं त्या फाईलचं वाचन, पाप पुण्याचं वाचन चालतं किती दिवस? 265 दिवस. 265 दिवस. मगाशी पोचायला लागलेले 100 दिवस झाले 365 दिवस. आणि 365व्या दिवशी देव भगवंत ठरवणार की या आत्म्याला पुढच्या जन्मामध्ये सद्गती प्राप्त करून द्यायची का अधोगती प्राप्त करून द्यायची, हे ठरवणारा दिवस म्हणजे 365वा दिवस. 365वा दिवस म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध. पहिलं वर्ष श्राद्ध. पहिलं वर्ष श्राद्ध. पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी कैलासवासी आप्पासो अर्जुन चव्हाण भाऊ हे भगवंताच्या दरबारामध्ये उभे आहेत. आणि भगवंताच्या दरबारामध्ये उभे असताना त्यांचा पापपुण्याचा लेखाजोखा चालू असताना, त्यांना पुढच्या जन्मामध्ये सद्गती प्राप्त करून देत असताना, भगवंताला जर काही पुण्याची कमतरता पडली तर आज त्यांच्या कुटुंबियांचं पुण्य, त्यांच्या पै पाहुण्यांचं पुण्य, आलेल्या कीर्तनकार महाराजांचं पुण्य त्या ठिकाणी समर्पित करायचं आणि भावना मुक्ती मिळवून द्यायची. आणि भावना मुक्ती मिळवून देण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं कीर्तन. पटलं तर टाळी मोठ्यानं वाजवा. उगा माझं डोळं फडवान करू नका. पटलं तर मोठ्यानं टाळी वाजवायची, कारण टाळी अजून जीएसटी लागली नाही. उद्या काय होईल सांगू शकत नाही. कशावर जीएसटी लागल, कशावर टॅक्स लागल. आता फक्त महाराष्ट्रात दोघांच बरं चाललंय, बाकी सगळी टॅक्स मध्ये अडकली ती. अजून बुवाच्या पाकिटावर जीएसटी लागली आणि ती अजून जीएसटी टॅक्स लागला नाही अजून. बरं आहे, 2च माणसात चांगलं चाललंय, 1 पुढारी आणि 2 महाराज. बाकी सगळी गेली महाराज. ऐका बारीक, वेळ कमी राहिला, वेळ कमी राहिला महाराज, वेळ कमी आहे माझ्याकडे. मी काय सांगत होतो? पहिलं वर्ष श्राद्ध. 365वा दिवस पहिलं वर्ष श्राद्ध. म्हणजे तुम्ही कितपत ऐकता हे मी बघतोय. तुला महाराज देण्यात राहणं कशाला आणला याला? तुमचं ध्यान पाहिजे संघ महाराज. ऐका, तुमचं ध्यान. पहिलं वर्ष श्राद्ध, पहिलं वर्ष श्राद्ध, प्रथम वर्ष श्राद्ध, 365वा दिवस, पहिलं वर्ष श्राद्ध. आज कैलासवासी भाऊ भगवंताच्या दरबारामध्ये उभे आहेत आणि भगवंताच्या दरबारामध्ये उभे असताना पहिलं वर्ष श्राद्ध दिवशी जर निकाल आपल्यासारखा झाला नाही, हे भगवंत म्हणजे कोर्ट आहे, भगवंताच्या कोर्टामध्ये निकाल होतो. ऐका, जसं इकडं संविधान आहे तसं तिथं एक संविधान आहे, तसं इथं कोर्ट आहे तसं तिथे एक कोर्ट आहे. ऐक नाही कोर्ट. मग त्या कोर्टामध्ये भाऊ उभे आहेत. आणि आता मला सांगा, वकिलाचं आपण जर कोर्टामध्ये केस खेळताना आपण स्वतः केस खेळतो का? स्वतः केस खेळतो का? काय देतो आपण? वकील देतो का नाही?
मग आता आपली इंजेसची ओळख आहे का? आपली इंजेसची ओळख आहे का? पुढे पुढे महाराज, आपली इंजेसची ओळख आहे का? इकडे बघा, आपली इंजेसची ओळख आहे का? आपली आणि इंजेसची ओळख नाही. आणि करून सुद्धा घ्यायची. जज कोण आहे? भगवंत जज आहे. भगवंत जज आहे, भगवंत ठरवणार आहे. पण आपली देवाची ओळख नाही महाराज. आणि म्हणून आपल्याला मध्ये कोणाला तरी घालणं गरजेचं आहे, मध्ये वकील टाकणं गरजेचं आहे. मग आज भगवंताच्या दरबारामध्ये भाऊ उभे आहेत आणि त्यांचं पहिलं वर्ष श्राद्ध म्हणजे ऐका, जिल्हा सत्र न्यायालय. दुसरं वर्ष श्राद्ध मुंबई हायकोर्ट. तिसरं वर्ष श्राद्ध सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचा निकाल अंतिम असतो, तिथं त्या निकालामध्ये बदल केला जात नाही. म्हणून तिसऱ्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी भाऊ भगवंताच्या दरबारामध्ये उभे आहेत. मग आपण कोणाला तरी वकील देणं गरजेचं आहे आणि तो निकाल आपल्यासारखा करणं गरजेचं आहे. तो निकाल भाऊंच्या सारखं करणं गरजेचं आहे. भाऊंना आज तिसऱ्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी मुक्ती मिळवून देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आज त्यांच्या कुटुंबियांनी कीर्तनाच्या माध्यमातून वकीलपत्र दिलं. तुकोबारायांनी ते वकीलपत्र घेतलं, भगवंताच्या दरबारामध्ये गेले कीर्तनाच्या माध्यमातून आणि भगवंताला विनंती केली, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे आमच्या भाऊंना या फेऱ्यातनं मुक्त कर. कोणत्या फेऱ्यातनं मुक्त कर? अभंगाचं पहिलं चरण. जन्म मृत्यू झाले माझा जीवा, जन्म मृत्यू झाले माझा जीवा, जन्म मृत्यू झाले माझा जीवा, जन्म मृत्यू झाले माझा झाले माझा जीवा, मी स्तुती करत नाही बरं का, मी स्थिती सांगतोय. एवढं सोपं नाही. तुमच्या तालुक्याचं पारमार्थिक वैभव म्हणजे महाराज प्रथमेश महाराज गुजर आहेत. महाराज एवढा गोड आवाज. आता एकतर दिंडीनं आवाज बसलाय. आम्ही कालच आलो दिंडीस ना, 8 दिवस आरडून शिराभात खात आता बाहेर असते सप्त्यात चव असते, पण दिंडीत नाही. त्याच्यामुळे आवाज तरी सुद्धा महाराज आज तुमच्या कार्यक्रमामध्ये आलेत महाराज. आणि त्याची साथ करणारे संगम महाराज उत्कृष्ट सातारा जिल्ह्याचं पारंपरिक वैभव आहे महाराज. यांचं वैशिष्ट्य सांगू का महाराज? किती गोड पकवाज वाजवतात. जर हरिपाठामध्ये बघितलं ना, 2 हातानं पकवाज कोण पण वाजवल महाराज. पायानं सुद्धा पकवाज वाजवायची कला ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव संगम महाराज.
सोपं नाही एवढं सोपं नाही. कलेवरती प्रेम लागते, कलेवरती प्रेम लागते. हा उगच कोण पण एक ध्यान ठेवा, 1-2 परीक्षा देऊन तुम्ही अधिकारी व्हाल. काय बारीक आहे का वाक्य माझं? 1-2 परीक्षा देऊन तुम्ही अधिकारी व्हाल, पण कलाकार होण्याकरता कोणत्याही एका क्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य उगाळावं लागतं, त्यावेळेला कलाकार होतो. मिळतच नाही, पेन नाही. ऐका कुठं होतो आपण? जन्ममृत्यू फार झाले माझ्या जीवात, ऐक माझा धावा पांडुरंगा. आपण आज धावा करायचा, पांडुरंग परमात्म्याला विनंती करायची. तुकोबारायानं विनंती केली, या कीर्तनाच्या माध्यमातून वकील पत्र दिलं आणि तुकोबारायांनी सांगितलं मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मी भाऊंचं जामीन पत्र घेतो, मी भाऊंचं वकील पत्र घेतो आणि या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताला संदेश सांगतो. कोणता संदेश? की भाऊंना यातनं मुक्त कर रे. कशातनं मुक्त कर? जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. या जन्म मृत्यूच्या भेऱ्यातनं मुक्त करायचंय. या आता जन्म सोपा आहे का? जन्म सोपा आहे का? जन्म किती दिवसानंतर होतो आपला? महिला मंडळ 9 महिने, वरचं 9 दिवस कुठं सोडलं? किती दिवसानंतर? 9 महिने 9 दिवसानंतर आपला जन्म होतो. चूक. 9 महिने 9 दिवसानंतर नाही, 9 महिने 9 दिवस आईनं वागवलं पोटामध्ये, पण त्याच्या अगोदर बापानं वागवलं 96 दिवस. दोन्ही भुवयाच्या मध्ये वायू तत्वामध्ये बापानं 96 दिवस वागवलं. तिथून पुढे बीजात रूपांतर आणि तिथून पुढे गर्भात रूपांतर. जेवढे उपकार आपले आईचे आहेत तेवढेच उपकार आपल्यावरती बापाचे आहेत. महाराज बापानं 96 दिवस अगोदर वागवले, 96 दिवस वागवले बापानं अगोदर. म्हणून ऐका, जेवढं जन्माचं दुःख आहे ना, कारण गर्भवासाचं दुःख सोपं आहे का? काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात असे, माझे स्वहित नेनती कोणी. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे क्रिमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यंत मदालासा सोहम जुजू रे बाळा. जन्म जेवढा वाईट आहे त्याच्यापेक्षा वाईट मरण आहे. मग या आत्म्याला मुक्ती कशी मिळते? मी मग सांगितलं, वाचन चालतं. भगवंताच्या दरबारामध्ये तुम्ही आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी विनंती करायची आहे आणि विनंती केल्यानंतर आज पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी पहिल्या कोर्टामध्ये निकाल आपल्यासारखा नाही झाला, दुसऱ्या कोर्टामध्ये निकाल लागला आणि तिसरं कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे अंतिम निकाल आहे. तिसरं वर्ष श्राद्ध. तिसऱ्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी आज तुम्ही पिंडदान केलं, गोदान केलं, वस्त्रदान केलं, गोदान केलं, वारकऱ्यांना दान केलं ना, त्याचं पुण्य त्या ठिकाणी तुमच्या पदरामध्ये पडतं. भाऊंच्या पदरामध्ये ते पुण्य पडणार आहे आणि ते पुण्य पदरामध्ये पडल्यानंतर आता ब्राह्मण काका आलेत. ब्राह्मण काका नंतर विधी चालू आहे आणि विधी चालू असल्यानंतर पिंडदान होणार आहे. पिंडपदावरी दिला आपला असे करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फेडायचं आहे. आज तिसरं वर्ष श्राद्ध आहे. पिंडदान झालं. पिंडदान झाल्यानंतर ब्राह्मण काकांनी 5 नैवेद्य काढून दिलेत. 5 नैवेद्य ब्राह्मण काका तुम्हाला काढून देणार आहेत. कुठले कुठले 5 नैवेद्य? एक नैवेद्य घरावरती टाकायचा, एक नैवेद्य कुत्र्याला खायला घालायचा, एक नैवेद्य गाईला खायला घालायचा, एक नैवेद्य ज्या ठिकाणी अग्निसंस्कार केलेला आहे त्या अग्निसंस्कार ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणी एक नैवेद्य ठेवायचा. राहिलेला एक नैवेद्य, शेवटचा नैवेद्य वाहत्या पाण्यामध्ये माशाला खाऊ घालायचा आणि मासे ज्या वेळेला तो नैवेद्य खातील त्यावेळेला त्या आत्म्याला मुक्ती मिळते. शास्त्र सांगतोय मी, शास्त्र बर का, एवढं सोपं नाही. म्हणून जेवढं जन्माचं दुःख आहे, आज तुम्ही विनंती केली पण भाऊनी देवाला सांगितलं, हे देवा, हे देवा, हे पांडुरंगा, नको र मला आता जन्म बी नको, मला मरण बी नको. कारण जन्माचं जेवढं दुःख आहे ना तेवढं मरणाचं दुःख आहे. मी मरावं असं कोणाला वाटतं का? मी मरावं असं कोणाला वाटतं का? मी मरावं असं कोणाला वाटतं का? जोंधळखिंडी मरण पण येतं का नाही? मरण येतं का नाही? पण कोण म्हणतो येत नाही? तेवढं बरोबर पाठ आहे. कोण म्हणतो येत नाही?
काय मरण मरण येतं म्हणजे येतच. मरणाच्या काळाची चिन्ह सांगू का तुम्हाला? सांगू का? सांगतो सांगायचं चालू आहे. मरणाच्या काळ आपल्याला मरण कळतं मावशी. कसं कळतं तुम्हाला सांगतो ऐका बारीक. आपल्याला मरण कळतं बरं का. अजून एक मरण कोणाकोणाला कळतं माहिती आहे का? आपल्या गावात जर कुठल्या प्राण्याला कळतं मरण? कुत्र्याला कळतच की कुत्र्याला. हो कुत्र जर एवढायला लागलं, कुत्र जर दक्षिणेकडे तोंड करून रडायला लागलं तर आपण लगेच म्हणतो दादा आपल्यात घायला आलेलं कोण राय म्हणतो का नाही? म्हणजे कुत्र्यानं यम बघितलाय, कुत्र्याने एक यम बघितलाय. अजून कोणी यम बघितलाय? टिटवीनं बघितलाय. टिटवीने एक बघितलाय ना. अजून एक प्राणी आहे घुबड. कोण म्हणलं? त्याचं नाव कीर्तनात घेऊन ये. त्या घुबडाला बदनामच केलंय आपण. घुबड महाराज इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे घुबड. तुमच्या माहिती करता सांगतो, घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे, लक्ष्मीचं वाहन. म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो, आपल्याच देशामध्ये घुबडाला लय मानत नाही ती, परदेशामध्ये घुबडाची पूजा करते ती. कारण हे लक्ष्मीचं वाहन आहे. म्हणून परदेशातली पैसवाली आहे ती. म्हणून इथनं पुढं जाता येता ध्यान ठेवा आपलं. घरावर आपण ज्यावेळेला रस्त्यानं चालतो फिरतो की नाही, त्यावेळेला झाडावर ध्यान ठेवायचं. जर एखाद्याला घोबाड दिसलं तर ते आणायचं, घरात ठेवायचं. आणि त्या घरातला जर पैसा कमी पडला तर पुन्हा माझी गाठी घ्यायची. लक्ष्मीचं वाहन आहे, खरं आहे ते. माहित नाही आपल्याला, खरं आहे बरं काय महाराज. हे काय मी विनोद म्हणून सांगत नाही, विनोदाच्या माध्यमातून सांगतोय. पण हे विनोद नाही, हे खरं आहे, हे खरं आहे. अजून एक कोणाला कळतो म्हणला? टिटवीला. बरोबर ना? मग टिटवी कोण आहे? टिटवी यमाची यमाची तराळी, टिटवी यमाची यमाची तराळी, टिटवी 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 यमाची यमाची तराळी, टिटवी यमाची यमाची तराळी, टिटवी यमाची तराळी, टिटवी यमाची तराळीन डाव्या पायात खडा धरून टिटवी यमाची तराळीन. टिटवी काय करते? टिटवी काय करते? टिटवी यमाची तराळीन टिटवी काय करते? पानोंड्यावरती जाते, नदीच्या काठाला जाते, विहिरीच्या काठाला जाते. आणि विहिरीच्या काठाला जाऊन, नदीच्या काठाला जाऊन, पानोंड्याच्या काठाला जाऊन टिटवी काय करते? संगम महाराज. पुन्हा कीर्तन पण झाले काय करायला? नाही ती कुठला आदेश निघल उद्यापासून कीर्तन बंद. नोटा कशा रातोरात बंद झाल्या? रातोरात नोटा बंद झाल्या. नोटा बंद झाल्या तेव्हा ह्यांच्याकडे किती पैसे किती कळलं. नाहीतर ह्या काय करायचे? महाराज माहेरला जायचे आणि माझ्या भावानं साडी घेतली, पैसे ह्यांचोच नवऱ्याच्या खिशातनं काढलेलं. ऐका, टिटवी यमाची तराळीना डाव्या पायात खडा धरून ती टिटवी विहिरीच्या काठ्याला जाते, पानवट्याच्या काठ्याला जाते, नदीच्या काठ्याला जाते. आणि ती टिटवी रात्री 1 ते 2 रात्री 1 ते 2 कवाबी टिटवीवरून उपयोग नाही. रात्री 1 ते 2च्या प्रहराला ती टिटवी ज्या घरावरून फिरते आणि तो डाव्या पायातला खडा
त्या डाव्या पायातला खडा घेऊन ती टिटवी काय करते, रात्री 1 ते 2च्या प्रहराला गावावरून भ्रमण करते. कोणत्या गावावरून भ्रमण करते प्रथमेश महाराज? कुठल्या गावावरून भ्रमण करते? म्हणा की जोंधळ केली. आणि आमच्या गावाचं नाव अमरापूर आहे. अमरपूर. आमच्या गावात माणसं मरत नाही ती. म्हणून तुम्ही जर मी याला देवाकडे गेला तर देवाला एकच सांगा, तिथनं पुढे जन्म द्यायचा असता तर अमरापुरात दे. ऐका, ती टिटवी रात्री 1 ते 2च्या प्रहराला ज्या घरावर भ्रमण करते आणि तो डाव्या पायातला खडा ज्या घरावरती सोडते त्या घरातला तात्या सकाळी सोडलं. टिटवीचं राहून द्या, टिटवीचं राहून द्या, घोबडाचं राहून द्या, कुत्र्याचं. आपल्याला मरण कळतंय. सांगू का 5 मिनिटात सांगतो. आता बारीक लक्ष देऊन ऐका. आपल्याला मरण कळतंय. आपल्याला मरण कसं कळतं? 6 महिने अगोदर कळतं. 6 महिने अगोदर. 6 महिना मरण आपल्याला कळतं अगोदर. कसं? ज्या वेळेला आपण सकाळच्या परी आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर आपण टॉवेलानं अंग पुसतो. बारीक ऐका. पाठीमागचे उभे राहिलेले पाठीमागचे मी मरण सांगतोय. कीर्तन हाय ऐकलं तरी चालल, पण ही ऐकून ठेवा, ही उपयोगाचं हाय. आता कांटाव करून ऐका. कांटाव करून उभा राहिलेली. ज्या वेळेला आपण सकाळी आंघोळीला जातो, आंघोळ केल्यानंतर आपण टावेलानं अंग पुसतो का नाही? टावेलानं अंग पुसायच्या आत आपण फक्त आपला खांदा बघायचा. असा खांदा टावेलानं अंग पुसायच्या आत जर खांदा कोरडा फडफडीत पडला की समजायचं आपलं 6 महिन्याव. आता उद्यापासून एकच काम करणार तुम्ही. काय सांगतोय महाराज? तुम्ही भाजी चिरीत चिरीत ऐकते. महाराज सांगतोय महाराज आहे 2 मिनिटं लाटायचंच बंद. उद्यापासून मी अशीच करणार. आंघोळ केल्यानंतर बघणार. जर कोरडा फडफडीत खाना पडला तर मी लय हुशार आहे. महाराजांना काही बी सांगू दे, मी मगात पाणी घेणार आणि पाणी वतणार. किती पण पाणी वत, मरणार म्हणजे मरणार. ऐका, पाणी वतून उपयोगाचं नाही. शास्त्र आहे त्याला, शास्त्र. मरण कालाची चिन्ह सांगतो. मरणाच्या वेळेला माणसाला काय काय जो जर जवळच असेल ना तर त्याला त्याची प्रतिमा दिसत नाही. आरशामध्ये त्याचा चेहरा दिसत नाही. पाण्यात त्याचा चेहरा दिसत नाही. तेलामध्ये त्याचा चेहरा दिसत नाही. करून बघा. लक्ष नाहीत महाराज. गरुड पुराण वाचा, त्याच्यामध्ये दिलंय सगळं. त्याचा चेहरा त्याला दिसत नाही. दुसरं महत्वाचं, आता हे इथं तुम्हाला करून बघायसाठी सांगतो. थोडक्यात महत्वाचं सांगतो. मरण कसं कळतं आपल्याला. हे 6 महिन्याचं जाऊन द्या. 6 महिन्याचं जाऊन द्या. मी दिवसाव गणित सांगतो. दिवसाव सांगू का? आता लयच अवघड झालं. दिवसावर सांगतो गणित मी. बारीक आहे का? असं कानात बोट घालून बघा. ही बोट आहेत की नाही 2 अशी कानात घालून बघा. करून बघाय काय हरकत आहे महाराज? बघा की करून असं कानात बोट घालून. अहो घाला की बोट. अहो घाला की बोट. काय होतंय बघू, काय होतंय. थांबा बाबा, काढा बोट काढा. तुम्ही आता बोट घातली की नाही कानामध्ये? इकडे लक्ष द्या. तुम्हाला असं गोईंग 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 आवाज ऐकू आला ना? मग वाचला. ज्या दिवशी असा आवाज, त्याला भ्रमरी म्हणतात. भ्रमरी म्हणतात त्याला. ज्या दिवशी कानामध्ये आपण 2 बोट घालतो ना महाराज, 2 बोट घालतो, त्यावेळेला तुम्हाला जर असं ऐकू आलं नाही तर समजायचं आपलं 9व्या दिवशी मरण आहे. हे मी सांगत नाही, त्याला प्रमाण आहे. कानी घालून या बोट, नाद जे पहावे, न ऐकिता जाणावे 9 दिवस. 9व्या दिवशी मरण आहे. आता हे जरी नाही कळलं तर त्याच्या पुढची स्टेप तुम्हाला सांगतो. याला काय म्हणतात पटकन ऐका. पुरुष मंडळी ह्याला काय म्हणतात?
भुवई आपल्या आपण जर भुवई अशी बघितली तर त्याला भुवई दिसते, पुरुष मंडळीला दिसल अशी बघितली की. महिला मंडळीला नाही दिसणार भुवई. तिकडे एक नवीन रोग आलाय, कसं पटलंय बघा, कसं पटलंय काय त्याला मोह बसतय काय महाराज. ते भोव्यालाच कापत येत महाराज, अशा कोरून घेतात भोवया महाराज. एक ध्यान ठेवा, लवकर माराल लवकर माराल, हातानं मारानं ओढवून घेऊ नका. मी ही माझ्या पदरचं सांगत नाही, ही काय माझ्या आज्यानं लिहिलं नाही, लिहिलेलं सांगत नाही. मी काही लोकमत वाचून सांगित नाही, मी ही भागवत वाचून सांगतोय. ऐका बारीक. ज्या दिवशी आपल्याला भुवई दिसणार नाही असं बघितल्यानंतर भुवई दिसते. ज्या दिवशी आपल्याला भुवई दिसणार नाही तिथनं पुढं आपलं मरण 7व्या दिवशी आहे. हे मी सांगत नाही. भुवया पाहता न दिसता जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. हे जरी नाही कळलं तर त्याच्या पुढची स्टेप तुम्हाला सांगितल्या. हे असं बोट अशी दाबून धरा डोळ्यावर, धरा की दाबून बघू काय होतंय ते होतंय. मरलो तर मरलो. इकडे बघ, माझं लय बारीक ध्यान असते. तुला अशी बोट दाबून धरलीस की नाही, तू धरलीस की नाही, मग तुला असं हिरवं पिवळं निळं काळं लाल असं काहीतरी दिसलं का? दिसलं ना? करेक्ट, वाचला. तू मारणार नाही ती मला माहिती आहे. एवढं एवढं वय आहे महाराज. ऐका, पण ज्या दिवशी आपल्याला अशी दोन्ही बोट अशी दाबून धरली, ज्या दिवशी आपल्याला काळा कुट्ट गडद अंधार दिसल ना, काळा कुट्ट गडद अंधार, तिथनं पुढं आपलं मरण. तिथून पुढं 5व्या दिवशी आहे. डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. हे जर काय जरी नाही कळलं तरी सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्या उठल्या फक्त नाकाचा शेंडा बघायचा. दुसऱ्याचे नाव आपला नाकाचा शेंडा बघायचा. ज्या दिवशी आपल्याला नाकाचा शेंडा दिसणार नाही तिथून पुढं आपलं मरण त्याच दिवशी आहे. तिथून पुढं नाही, त्याच दिवशी. हे मी सांगत नाही तर ज्ञानोबराय सांगतात. नासाक्रीचे आग्र न दिसे नयनी तरी त्याची तिनी म्हणा. रामकृष्ण हे मी सांगत नाही, कोण सांगतंय? ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेव सांगे हे साधूंचे लक्षण अंतकाळी वेगे आपण पहा. म्हणून जन्ममृत्यू फार झाले माझ्या जीवन, ऐक माझा धावा पांडुरंगा. एकदा जन्माला आलायस म्हणजे तू मरणार आहेस. उपजिती नाशे ते पुनरपी दिसे, एक घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया जिया परी. एकदा आलायस ना एसा ते आलिया, वळंगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जलावत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची पाहुली अपराची सावली जाईल रया. म्हणून एक काम करा, तुम्ही काय करा, मरण तर येणारच आहे. ऐका, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, मला आता जन्मायचं सुद्धा नाही, मला आता मरायचं सुद्धा नाही. म्हणून भाऊंनी भगवंताला विनंती केली. काय विनंती केली? मला आता जन्मायचं पण नाही आणि मरायचं पण नाही. मला जन्मायचा पण कठाळा आलाय, मला मरायचं पण कठाळा आलाय, मला याचा वीट आलाय. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. सिनलो बहुता करताय रे जार, सिनलो बहुता करताय रे जार, सिनलो बहुता करताय रे जार, सिनलो बहुता करताय रे जार. रखमाईचा बरा पावे वेगे, रखमाईचा बरा पावे वेगी, सिनलो बहुता करताय रे जार, सिनलो बहुता करताय रे जार. रखमाईचा बरा पावे वेगी, रखमाईचा बरा पावे वेगी, सिनलो बहुता करताय रे जार, सिनलो बहुता करताय रे जार, सिनलो बहुता करताय रे जार.
रखमाईच्या वरा पावे वेगी ए पांडुरंग परमात्म्या अरे आमचा धावा आहे बाबा आम्हाला याचा विटालाय कोणता जन्म मृत्यू पार झाले माझ्या जीवा शिनलो बहुत करिता येर झार ही येर झार या येर झारीत आम्हाला आता अटकायचं नाही यात आम्हाला अडकायचं नाही आणि यातनं सोडवणारा फक्त तू आणि तूच आहेस दुसरा यातनं कोणीही सोडवू शकत नाही म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगितलं तुका माने तू गा पतित पावन तुका माने तू गा पतित तुका माने तू गा पतित पावन तुका माने तू गा पतित पावन हे माझा जीवन जन्मतारा हे माझा जीवन जन्मतारा विठोपार कुमाई विठोपार कुमाई चला हार बुकाना पटकन या लवकर या हरे विठोपार कुमाई फक्त बुकाना विठोपार कुमाई हरे विठोपार कुमाई विठोपार कुमाई जन्ममृत्यू फार झाले माझ्या जेव्हा ऐक माझा धावा पांडुरंगा शिनलो बहुध करिता येर झारा रखमाईच्या वरा पावे वेगी तुका बने तुगा पतित पावन घेई माझा शीन जलमांतर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भावना जाऊन आज 3 वर्ष झाली महाराज तिसऱ्या वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे बंधू असतील तिने अमरापूरमध्ये आमचे बालाजी महाराज बालाजी पवार यांचे पिताश्री आमचे शेठ मधुकर शेठ यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझं कीर्तन ऐकलं आणि महाराज त्यांनी सांगितलं या महाराजांचं कीर्तन आपण इथं घेऊया कीर्तन घेण्याचा उद्देश माझा ऐका महाराज माझं मागाच्याने कीर्तन तुम्ही ऐकलं असेल नसेल ऐकलं महाराज सोडून द्या पण माऊली हे 5 मिनिटं शेवटचे ऐका कारण या घरातून एक बाप निघून गेलेला आहे महाराज बापाचं छत्र जर निघून गेलं ना जगाच्या पाठीवर तर माणूस कसा पोरका होतो ना महाराज एक ध्यानात ठेवा जगाच्या पाठीवर सगळं जावावं वाजवू नका 2 मिनिटं जगाच्या पाठीवरती सगळं जावावं हे तुम्ही कितीही पैसा कमवा किती पण पैसा कमवा किती पैसा कमवा महाराज पाहिजे तितका पैसा कमवा पाहिजे तितकी प्रतिष्ठा कमवा पाहिजे तितका मान कमवा पण महाराज
मिळवलेला पैसा मिळवलेली संपत्ती पाहण्याकरता जर आपला बाप नसल ना तर आपण जगाच्या पाठीवरचे सगळ्यात मोठे बेकार आहे. बंगला 4 कोटीचा बांधा, बंगला 4 कोटीचा बंगला बांधा, पण 4 कोटीचा बंगला बांधला ना त्या बंगल्याच्या दारात बसायला काठी तिकीट म्हातारा नसल ना तर त्या बंगल्याची किंमत महाराज 0 आहे. 0 पैशानं तुम्हाला ह्या जगाच्या पाठीवरती सगळं काही मिळेल, पण महाराज पैशानं तुम्हाला आई आणि बाप विसरू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला, कायाची जाऊन तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावची लबिक मागाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. हे जगाच्या पाठीवर तुम्हाला सांगू माऊली, मला मुद्दा भावनिक नाही करायचा, मला मुद्दा भावनिक नाही करायचा. महाराज ज्या घरातला बाप जातो ना, बाप ज्या घरातला बाप जातो ना महाराज, ते घर कसं उघड्यावर पडतं ना, त्याच्या घरातला बाप गेला ना, बाप त्याला जाऊन विचारा महाराज. कारण एक ध्यान ठेवा, आमचा बाप कसा पण असू द्या, आमचा बाप व्यसनी असू द्या, आमचा बाप दारुडे असू द्या, आमचा बाप महाराज 6 महिने काठीवरती पडलेला असू द्या, पण 6 महिने काठीवरती जरी पडलेला बाप असला ना, त्या घराकडं कुणाची वाकड्या नजरेनं बघायची हिंमत होत नाही. एवढी ताकद काठीवरती झोपलेल्या बापात आहे, एवढी ताकद आहे बापात. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा पाया आहे. एकदा का बाप निघून गेला ना, एकदा का पाया डळमळीत झाला ना, तर महाराज जुनी माणसं सांगतात, एकदा का मेन मेडकं हल्लं ना तर घर पडायला टाईम लागत नाही, सपार पडायला टायमिंग लागत नाही. म्हणून महाराज कधी कुणाचा बाप जाऊ नये. हे फार कमी वयामध्ये झाले महाराज. आज भाऊंचं निधन झालं, कमी वयामध्ये झालं महाराज. 10-15 दिवस हॉस्पिटलला आपण प्रयत्न केले, त्यांच्या बंधूंनी प्रयत्न केले, पण महाराज शेवटची झुंज एकाकी राहिली आणि मृत्यूनं त्यांना कवटाळलं. त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पश्चात 2 मुलं आहेत महाराज. ऐका, मुलाचं कौतिक जर कोणी करावं ना, बाप दाखवत नाही, डोळ्यात दाखवत नाही, बाप डोळ्यात दाखवत नाही महाराज, पण बापाचं इतकं कौतुक आणि आई इतकं कौतुक या जगाच्या पाठीवरती कोणी करत नाही. आर्यननं मला वाटतंय इथं महाराज आदर्श कॉलेजला 1ला नंबर काढला होता. वडिलांची इच्छा होती नीटची परीक्षा दे. नीटच्या परीक्षेमध्ये महाराज 700 पैकी 666 मार्क त्याने मिळवलं. आणि हे मिळवलेलं असताना, हे कौतुक करत असताना, हे पाहण्याकरता फक्त बाप असायला. हे चंदना परिधिताला कामामध्ये जिजाला, घरच्या सुखासाठी बाप उभा शिकानी होते कष्टाची जाणीव, आपोआप होते आठवण वैहनवाणी चालताना, कटलोच ताईली कळ बाप माझा सुखाचा आहे रे नसवे, भेदा भेद
बाप दाखवत नाही या संसाराकरता काय केलं. हां प्रत्येकानं आई सांगितली आई सांगितली आई सांगितली आई सांगितली का महाराज 2 वेळचं जेवण आम्हाला करून घालते ना म्हणून आपल्याला आई आठवते. पण आयुष्यभराची भाकरी ज्या बापानं निर्माण केली ना तो बाप आम्ही कधी आठवला नाही महाराज. हां आमचा बाप गरीब होता. आमचा बाप घरामध्ये ताट मानेन राहिला गावामध्ये ताट मानेन राहिला. या संसाराकरता आमचा बाप झिजला पण त्यानं कधी सुद्धा आपल्या अंतकरणातलं प्रेम डोळ्यातलं पाणी दाखवलं नाही महाराज. रामदी माया त्याच्या काळ्या मेघाबाई दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी झिजू झिजू संसाराचा गडा हाकला मदी माया त्याच्या कणाबाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप रे उमगाया बाप रे त्याच्या पटक्या सदऱ्याला ओ कच तिकड्या तोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यात आसव कोणी मारेन पुसताना वरी उन्हा टाकतोया बापाची सांगताना वरी उन्हा टाकतोया बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेन पुसताना मनी होद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना मनी होद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. महाराज आज प्रत्येकाला हुंदका आलाय प्रत्येकाला हुंदका आलाय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बापाचं महत्व आहे महाराज. बाप केला ना महाराज समाज सुद्धा त्या घराकडे महाराज वेगळ्या नजरेनं पाहतो. बाप गेल्यानंतर त्याला किंमत नाही मिळत नाही महाराज. आज इथं कमी वयामध्ये भाऊंचं निधन झालं. त्यांच्या बंधूंनी महाराज एक ध्यानात ठेवा गावामध्ये जर भांडणं झाली ना महाराज एक ध्यानात ठेवा भाऊ असावा भाऊ भाऊ ज्याला भाऊ नाही ना महाराज ज्याला भाऊ नाही ना तो इतका पुण्यवान नाही महाराज तितका भाग्यवान नाही. भाऊ का असावा. भावानं किती पण भांडणं होऊ द्या घरामध्ये भाऊ आहेत महाराज म्हणून भांडणं होणारच ऐका. पण महाराज इथं घरात भांडण लागू द्या आणि चौकामध्ये जर महाराज भाऊ गेला आणि जर या भावाला दुसरं भांडण जर बाहेर लागलं आणि भावाच्या कॉलरवर जर कोणी हात घातला ना तर त्या ठिकाणी पळत जाणारा सख्खा भाऊच असतो. तिथं दुसरं कोणी जात नाही महाराज. कारण भावांचं प्रेम वेगळं असतं महाराज. आज सतीश भाऊंनी मला 2-3 वेळा फोन करून या कार्यक्रमाचं नियोजन केलं. ऐका महाराज आज त्यांच्या दोन्ही बहिणी असतील महाराज या ठिकाणी रक्षाबंधनला आता पुढच्याच महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे बघा. आता रक्षाबंधनला येताना त्यांना वाटत असेल भाऊंनी आमच्या जवळ यावं आमच्याकडून राखी बांधून घ्यावी. पण आता ते उरलं नाही. ते आता उरलं नाही. भाऊ फक्त आपल्याला एका फोटोपुरते मर्यादित उरलेत. म्हणून तुमच्या माहितीकरता सांगतो बाप कधी कोणाचं जाऊ नये आणि महाराज जिंदगीतनं आई कधी कोणाची नावं जाऊ नये. ही 2 नाती अशी आहेत एकदा गेल्यानंतर पुन्हा मिळत नाहीत. म्हणून तुमच्या माहितीकरता सांगतो हे कीर्तनाच्या माध्यमातून का सांगतोय कारण महाराज वारकरी संप्रदाय वाढला म्हणणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय वाढला वारकरी संप्रदाय कळणं गरजेचं आहे. नुसतं संप्रदाय वाढवून उपयोगाचा नाही तर संप्रदाय आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आईवडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. वृद्धाश्रमाची संख्या जोपर्यंत महाराष्ट्रातनं कमी होत नाही तोपर्यंत आपली खऱ्या अर्थानं प्रगती होत नाही. म्हणून देव मिळवण्याकरता कुणी किसी ने रोजा रखा है किसी ने उपवास रखा है किसी ने रोजा रखा है किसी ने उपवास रखा है लेकिन कबूल होगा उसी का माँ बाप जिसने अपने माँ बाप को अपने पास रखा है. तुकाराम 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 तुकाराम
झालेली कीर्तन सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तन सेवा म्हणजे ज्ञानोबरांच्या चरणी तुकोबरांच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तन सेवा माझे परमपूज्य सद्गुरुनाथ गुरुनाम गुरुवर्य प्राचार्य अनिल फडणीस सर कडेगाव यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. उपस्थित सर्व संत सज्जन मायबाप मंडळी तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो. ज्यांच्या माध्यमातून हा कीर्तनरूपी सोहळा झाला ते सर्व चव्हाण परिवार, आदरणीय सतीश भाऊ असतील, आदरणीय आमचे बालाजी भाऊ असतील, बालाजी भाऊ रामरापूर, त्याच पद्धतीनं प्रथमेश महाराज, संगम महाराज, संतसेवा हरीचं गावाचे सर्व आमचे दत्तराज महाराज, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी तुम्हा सर्वांना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. असंच वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन आयोजित करत चला, जेणेकरून त्या आत्म्याला गती मिळण्यास मदत होते. म्हणून गेलेल्या आत्म्यांना, गेलेल्या पितरांना मुक्ती मिळवण्यास मदत होते. जर पाठीमागं असं जर पुण्यकर्म केलं तर ते पुण्यकर्म त्या ठिकाणी ॲड होतं आणि त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होण्यास मदत होते. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये ज्यांचे आईवडील जिवंत आहेत ना, त्यांचे इतका भाग्यवान कोण नाही. ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी आईवडिलांची सेवा करा. एक ध्यान ठेवा, एक वेळे पंढरीच्या पांडुरंगाकडे जाऊ नका, पण जिवंत असणाऱ्या आईबापाची सेवा करा. जर तुम्ही जिवंत असणाऱ्या आईवडिलांची सेवा केली तर पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आईवडिलांच्या सेवेत आहे महाराज. आता यानंतर फुलाचा अभंग होईल आणि फुलाचा अभंग झाल्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. सगळे उठून उभे राहा, उठून उभे राहा. सगळे घरातली त्यांची मुलं पुढे जा. सगळेजण